तर ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। या व्हायरल क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदेंनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचं समोर येत आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। तर या व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात मीनाक्षी शिंदेंना विचारणा केली असता या क्लिपशी आपला काहीही संबंध नसून ही क्लिप मॉर्फ आहे, विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे आपल्या विरोधात षडयंत्र रचलं असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदेंनी केलाय। यावरून आता आगरी कोळी समाजाचे अध्यक्ष बाळामामा म्हात्रे आक्रमक झालेत। आगरी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये ते पोहोचले। तर ही कथित ऑडिओ क्लिप सध्या राजकारणामध्ये व्हायरल होते आहे। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला केलेली शिवीगाळ या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं समजतंय आणि आगरी समाजाविषयी मीनाक्षी शिंदेंनी या क्लिपमध्ये केलेली काही आक्षेपार्ह वक्तव्य आहेत आणि हाच मुद्दा उचलत सध्या आगरी कोळी समाजाचे अध्यक्ष बाळामामा म्हात्रे हे आक्रमक झालेले आहेत। तो आनंद भोईर तो जो करतोय, मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण, त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय, तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार। आता काहीच बोलत नाही, ते आगरी घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे। असं केलं ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्यात किंवा त्यांच्या म्हणून नाही, मी भेटतो, मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या चरबी का आले, तो का एवढा उडतोय, त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण। काय मी बोलतो मी नाटी काय ते फालतू कमेंट करतात हे लोक। यांच्या दम असेल तर या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना। 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, मी दाखवेल आणि त्याला सांग भीक माग्या, तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची तर मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी। मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे, अशी वाट लावेल मी तुमची। आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली। तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार। मला तर अद्याप त्याची काही माहिती नाही आणि कधी काय माझं संभाषण झाले हे पण मला लक्षात नाही। पण आता मला दुसऱ्यांकडनं कळलं, जे माझे मित्रपरिवारातले आहेत त्यांनी मला सांगितले की जातीय राजकारण करण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी त्या व्हिडिओमध्ये जातीचा उल्लेख करून काहीतरी शब्द मॉर्फ केलेले आहेत आणि ते टाकले गेलेले आहेत किंवा जातीय राजकारण करून हे लोक, आता मला कळते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, कुठेतरी त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप करून ते व्हायरल करतायत। तर यावरून आता आगरी कोळी समाजाचे अध्यक्ष बाळामामा म्हात्रे आक्रमक झालेत आणि आगरी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये ते पोहोचलेत। विचारांची लढाई तुम्हीच लढत नाही, हे अशा प्रकारचे अपशब्द जे एक पुरुष सुद्धा उच्चारू शकत नाही, अशा प्रकारचे एका महिलेने उच्चारावं आणि ती सुद्धा एक प्रमुख जबाबदार महिला, आणि आज सांगत असेल ठीक आहे, ते समोरासमोर येणारच आहे ना, बघू ना। आणि माझंही स्पष्ट म्हणणं आहे आणि म्हणणं बोलण्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे का तुम्ही विचारांची लढाई लढा, पण अशा प्रकारची परत लढाई करायचा प्रयत्न कराल ना तर मग तुम्हाला आमची ताकद दाखवू आम्ही। आणि नंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।